रे मी पहिलीच आली. तुमच्या निघालो. मनातलं ओळखायला मी लई आता एक्सपर्ट झाले. होय होय सगळं. मग बरं ऐक ना, हा. मी जातो आता कामावरती. पण तुम्ही माझ्या मनातलं कमून ओळखून घेत नसता. बरं घेतो, काय सांगायचं सांगचं. म्हणजे मीच सांगायचं मग तुम्ही ओळखून घेणार का? मग कोण सांगायचे? अहो, ते मला गळ्यातलं करायचं होतं. आता गळ्यातलं? तुम्हाला असं वाटतं का नाही हो माझ्याकडे बघून काय मी चांगलं राहावा, चांगलं लिहावा. मग वाटशिवाय आता मग काय एवढं कशासाठी केलंय, मग एवढं करतोय का? बघा अहो, लोक मला विचारतात तू नोकरदाराची बायको आहे का एखाद्या हमालाची बायको आहे? पण लोकांना दाखवायसाठी हे करायचं असतं, घालायसाठी. मग लोकांनी चांगलं बघितलं पाहिजे का नाही नजरेने चांगले. बरं घेऊ अर्धा तोळा करू. काय अर्धा तोळा? अर्धा तोळा? मग माझी मैत्रीण 2 तोळा करून राहिली, मला काय सांगायचं नाही. 2 तोळ? हा, मला 2.5 तोळा तरी पाहिजे, तिने 2 तोळ केल्यात. अरे पण 2 तोळे कसं चालेल? 1 तोळा कसा आहे माहितीये का तुला? हा माहिती. 1.25 लाख रुपये तोळा चाललाय आज. हा मग हाय की. आता 3 लाख रुपये लागत त्याला. हा, मग एक काम करू, कांदा गेला ना मग करू. आलं का तुमचं कांद्याची जीव? आता कांद्यावर नाही, मग आपण शेतकरी माणसं इथं. हा, शेतकरी माणसं इथं. मग? बरं झालं पगार पाणी तर माझा ह्याच्यावरच जातोय समजा. झालं, वाटण्यावरच. धन्य आहे तुम्ही. त्या कांद्याची जीव करा. बरं करू, ऐक एक काम कर, बाय आलेत कामाला बरं का राहणार. मला काय सांगू नका, काय मी झालं? जाणार नाही रानात, ते बघणार सुद्धा नाही रानात. अरे जा बाबा, ते बाय आलेत मी कामाला. काय माणसं करणार नाही, कामाला तुमचं तुम्ही करून घ्या काय करायचं. मग नाही तर त्यांच्या आता मी कामाला- बाहेर निघून जात असते माझ्या. नकाच. हा, बोलतीस तर आपलीच की. बरं करू, कधी करायचं सांग. कधी करायचं म्हणजे आता संक्रांत जवळ आली, उद्या परवा दिवशीच करावं लागेल. चालते करू, जाऊ म्हणल्यावर खरं? मग काय. मग साडी पण हा. 2000ची. आणखी? 2000च्या 2 घ्यायच्यात. बरं चालतंय. हा. मग ते रानात जा, तेवढं कर, जाऊ मग. आणा. आणि तुम्ही जर नाही घेतलं तर बघा मग. अरे करू लागा जा, मी आता जातो बरं कामावर. तू काय कर, रानात जा, रानात लेबरचं बघ काय होतंय ती काय, आणि जातो मी. जाऊ का? आणि ऐका, जाता जाता तुमच्या भावाकडे जाऊ नका. तुला माझ्या भावाचं लईच किराळ लागतं रे. मी सांगते तेवढंच करा, काय नाही तर मी बाहेर निघून जाईल. काही झालं की तुझं माहेर निघून जाईन. काय त्याच्याकडे जाऊन काय करतोय मी? काय करत असेल मला काय माहिती, पैसे पाणी दिले तर. हा बरं नाही जात, मी जातो हा. कामावरती. उगा जाऊ नका. अरे जर सांगितलं नाही जात मला मी. गेलेत हा. मग बघा. हा, नाही जात, जाऊ का? हा, नीट जा. हा. अहो, सगळ्यांच्या कांद्याला खत टाकून झालं, आपलं कवा टाकायचंय? कांद्याला खत टाकायचं, गव्हाला बी खत टाकावं लागेल. काय तेवढं जरा कर्ज पाणी नेलं होईल, कांदा गेल्या काय होईल होय. मग काय खत आणलंय का नाही का आणायचंय अजून? गेलो होतो, पहिली उधारी बाकी आहे, ते म्हणला पहिलं काहीतरी द्या मग देतो. मग आता काय करणार? एवढ्या वेळेस म्हणा घ्या समजून, देतो म्हणा. तुमचं कांदा गेलं की तुमचे पैसेच ठेवत नाही म्हणा आम्ही. म्हणतो कांद्यावर काहीच नका मग. आता काय बोलायचं, त्याची चुकी नाही. गेल्या वर्षी त्याला म्हणलं का देतो कांद्यावर, कांद्याची उतरली बाजार अचानक, काही गेलं सोडून, काहीच नाही त्याचं आलं. आणि त्याचं अहो, त्याला म्हणा आपण काय लांबचे आहे का, एका गावचे. आम्ही कुठे जाणार आहे का पळून? आज ना उद्या तुमचं पैसे देऊन टाकू म्हणा. कुणाकडून उसने भेटते का तेवढं तर बघा खतापुरतं. एका जोडीदाराला म्हणलं होतं, पण सध्या म्हणला 4-8 दिवस तरी काही नको मागू म्हणला. मग बघू झालं जुळ, त्याचं उसाचं पेमेंट द्यायचंय ना. अहो, त्याचं पेमेंट कवा यायचं? अहो, सगळ्यांचं झालंय खत, आपण कवा होणार आहे? मान्य आहे, पण आपल्याला त्याच्याकडून उसने घ्यायचे, आपले त्याच्याकडे पैसे नाहीत. तो आले एखाद्या दारात जाऊन बसायचे आणि देणं पैशाला का नाही म्हणतायत. मग आता बघू करू काहीतरी. मला सहलीला जायचंय, माझ्या शाळेत फी भरायची. सहलीला जायचं आता, लेकराला वाटतं. सगळ्या मैत्रिणी चालल्या तुझ्या सहलीला. हा, किती भरायची ग बाई? 5,000 आहे. 5,000? प्रत्येकाला? बरं सहलीची जाऊ द्या, शाळेची भरा राहिलेली. किती लेकरू हुशार आहे रे. तिला कळते पैसे नाहीत आपल्याकडे, तर मग आता बघ ना, लगेच एका मिनिटात कॅन्सल सगळ्यांनी केलं. भरली. बरं, तुझी शाळेची फी भरून टाकू आपण. शाळेची फी बघ, तू करतो काहीतरी अभ्यास कर बा. तुला मोठं व्हायचं शिकून. हा, जेवली का? हा जेवली, जा अभ्यास कर. आज सुट्टी असेल तुला नाही का? हा. बर बर, बघू. आणि जमलं तर तुझे ना सहलीचे पैसे भरू. अरे ह्याच वयातल्या लेकरांना जाता येते, हिंडता येते, फिरता येते. काय मोठं झालं आपण तरी कुठं लावणार? भरतो पैसे, बघू करतो काहीतरी. हा, जा अभ्यास करा. हा, काय हो, आपण पुरीचे हौस पण पूर्ण करू शकत नाही. हा ना, एकुलते एक लेकरू. आपलं तर आयुष्य गेलं दारिद्र्यात, परत काय ते एका लेकराचं. एवढी गरिबी आहे आपल्याकडं. काय
आपण पोरीचं लग्न कसं करायचं मला तेच टेन्शन आहे बघ. लग्नाचं नको टेन्शन घेऊ. पोरगी हुशार आहे, अभ्यास करते. अरे एखाद्या टायमाला आहे ना आपला काळ बदलून टाकीन ती लेकरू. शाळा शिकून मोठं झाल्यावर कशाला आपल्या ही अवस्था राहील. तेवढी हुशार आहे माझी पोर. मग तिला तिला फक्त आहे ना आता शाळेला कमी नाही पडायचं. आपण भलं कापाच कर्ज जरी आता पहिलं काही हे काय थोडंफार वाढल. थोडस कर्ज वाढलं तरी चालेल, पण लेकराच्या शिक्षणात आहे की नाही करायचं. चल टाक तिकडचं गोळा करतो मी. टाकती गमीला नेऊन टाकून पटकन. चल रानात जायचं परत. होय हो. अहो, लोकांचे कांदे केवढे मोठे झाले, आपला कांदाच पोचला गेला ना. खत घालते त्याला टायमाला. खत नसलं कसा पोसायचा कांदा. आपल्याला खत नाही भेटलं मग आता झाली त्याची अवस्था. तर भाव तरी भेटन का नाही कांद्याला. आता काय माणसाला वाटतं मग सगळं असावं, आता नसल्यावर कवर कुणा याच्याच आशेवर तर हाय की अहो सगळं आपलं. काय जाऊ दे. लोकांचे लय 50 झाले तर आपले 20-30 तर होते. काय झालं आपल्या गरिबीचं काय. चालायचं मग त्याला काय. हा बोल ना. काय करतो? काय नाही आता मी कांद्याचं बघा म्हणलं जरा नीट वाकडं. अरे पण कांदा काय एवढा पोचला नाही ना का? खतच नाही ना रे त्याला. मग आता कसं पोसायचं सांग बर. खत आणायचे. खताला काय झालं? अहो पैसे भाऊजी ना. पैसेच नाहीत. पैसे पाहिजेत ना खताला. त्याला म्हणाय गेलो उधार तिथं ते काय. अरे मला सांगायचं असतं, घरी यायचं असतं, मग घरी पैसे घेऊन आता काय असं पीक वाया जाऊन देत असतात का? तुमचं चाललंय नीट नाटक. तुझ्या बायकोला नाही आवडत घरी आलेलं नाही. अरे पण मला मागायचं, मी दिलं असतं ना पैसे. नका की तिला आवडा. पण तुमचा चाललाय सुखासुखी संसार. म्हणायचं असतं मला पैसे लागत आहेत. प्रपंचात असं मस्त शांती असावं, समाधान असावं. मग ते आमच्यामुळे उगी काहीतरी कुजबुज तुझं माझं व्हायचं. मग आता जाऊ द्या. तू चालायचं. पण मी लहान भाऊ आहे, सक्का भाऊ आहे. मग एक अडचण आहे का भाऊजी तुम्हाला सांगायला. काय झालं? पोरीची सहल जाणून होती, तिला द्यायला पैसे नाही. पोरीची शाळेची फी भरायची, त्याला द्यायला पैसे नाही. काय काय मागायचं तुम्हाला. अहो तुमचं लेकरू म्हणजे माझं लेकरू आहे वहिनी. हा दादा कर कसं आहे. हाय आता त्याला मस्त. आता काय तिला होतं घरी ती पाठवून मी देतो तिला पैसे. किती लागत आहेत तिला? अरे पण तिला माहित झालं तर. काय नाही करीत. तुला कधी कमीच नाही पडलं मी. लागली गोष्ट दिली. मग आता त्या लेकराला वाटतं ना मला सहलीला जावं. साऱ्या मैत्रीण जायची तर जपून दे जरा देताना. 5,000 रुपये लागत. देतो मी तिला. ती खताला पण सांग, त्या ह्याला सांगतो खतावाल्याला. आता काय झालं याचा विषय संपला. मग गव्हाला लागल्यावर सांगत जा. गव्हाला एखादी गुन्हे लागली रे तेवढी सांग. असं चितागती बसायचं नाही. लागल्यावर बिंदास सांगायचं. करायचं कोणासाठी करायचंय मग. हा काय संघ कोण नेणार नाही किंवा काय नाही. तू मोठा दाटा आहे. मला आतापर्यंत लहानाचं मोठं तोच केलेलं आहे. हा आई बाप गेले लय दिवस झालं. हो ना. चालते लेकराला सांगतो यायला तिकडे. मग तिला मग देऊ घरी पाठवून. हा घरीच दे पाठवून. कारण की मी आता नाही आणलं पैसे. घरी आहेत पैसे. घरी दे पाठवून. मग आल्यावर देतो तिला पैसे. तुला लागल्यावर सांगत जा. जाऊ का मग मी? हो. चला घेऊ उरकून. भाऊजीला त्यांना पैसे मागायला बरं वाटत नाही हो. आपल्यामुळे नको त्यांच्या संसारात भांडण. आता तशी माहित नाही काही तशी. काढायला आलेत ना कांदे. हिचे आले ना पैसे पहिले त्याचं मिटून टाक. मग काय अडचण आहे का. चालते. हो घेऊ काढून. चल काका काय बाय बाबांनी पाठवलं. हा होय. किती उशीर का बाय? झाला. काय म्हणले पप्पा? पैसे सांगितले तुम्हाला. कुठं जायचे? सहलीला. शैलीला. कोण कोण जाणार आहे? लय जणीत आम्ही. हा होय. हा मग किती म्हणले पप्पा द्या म्हणून? 5,000. हा ना. जेवण बिवण केलं का? हा मग आता तू सहलीला जाणार आहे म्हणलं कसं बाय? तिकडं महाबळेश्वरच्या सिंहगड प्रतापगड तिकडे. होय. हा चांगली सहल काढली सरांनी ना. किती लागत आहेत? 5,000. बरं ऐक ना ते तू. मीच म्हणलो होतं बाबांना मी देतो म्हणलं दिदूला पैसे नाही का. 5,000 रुपये देतो म्हणलं. मग जाऊ द्या दिदूला म्हणलं. 3, 4, 5 किधर तुला 5,000 रुपये
बाबांनी तुला खर्च दिलेत का काय? नाही, आई म्हणले काहीतरी बनवून देईन. हा होय. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर तुला काहीतरी घ्यावं लागेल ना. ते पैसे राहू दे, शाळेची फी भरायला 1,500 रुपये तुला राहू दे. काळजी घे. पैसे बरं लाज नाही वाटली लगेच पैसे आली तोंड घेऊन मागायला. अरे त्या लेकराला काय करती? मी लेकराला बोलवलं होतं ना तिला. काय मग? मला काय करायचं म्हणलं की तुमचे हात पाय फार थंड पडतात. तुला म्हणलं होतं ना करतो म्हणून. काय मी करतो? बोलवलंय ना तिला. हा पैसे पिशे काय भेटणार नाहीत. जा सांग बापाला आणि जा. हा काकानी बोलवलं होतं. काका लय उदार मनाचे झालेत ना. अरे तिच्या एवढा होतो ना तेव्हा तिच्या बापाने मला असं कुठल्या गोष्टीला कमी केलं नाही, कळलं का? मग हाय ना तिचा बाप मेला तर नाही ए, ना. नीट बोल. नीट बोल. असलं काय बोलतीस तू? बरं पैसे माझं देतोय. काका काकी तुम्ही भांडू नका, मी कॅन्सर सर करते, नका देऊ पैसे मला, मी जाते. काका नाराज नका, नाराज होऊन मी जाते. अगं बाळा ऐक ना. जाऊ द्या. अरे काय जाऊ द्या, तुझं लिकरू असतं असं केलं असतं का तू? उगा माझ्या डोक्यात जाऊ नका गड्या तुम्ही. डोक्यात जाऊ नका म्हणजे तू काय केलंय तुला कळतंय का? मला कळतंय मग मी दुसऱ्याची लेकरं सांभाळते पण हे असले मला नाही आवडत. अरे असलं मग माझ्या भावाचं लिकरू आहे ते. हा भावाचे म्हणूनच नाही आवडत. का नाही आवडत? काय केलंय? काय केलंय त्यांनी? काय का करीना तुम्हाला काय तू करायचं? जी आज उभा आहे ना, ज्या घरात उभा आहे ना, जी मी आता नोकरी पाण्याला आहे ना, ती सगळी माझ्या भावाची पुण्य आहे, माहितीये का? काय उपकार नाही केले तुमच्या भावानी तुमच्या पुण्याई करून. अरे पण तुला त्या लेकराला कसं बोलावा, काय करावा? लिकरू किती आशेने आलं होतं. किती ऍक्शन आलं तर म्हणजे तिच्या बापाकडे पैसे नाहीत का मग? अरे नसते ना पैसे म्हणून काय तुम्ही- आपलं- अरे आपलं जीव जन्म दिलाय का तिला? अरे पण मी तिला बोलवलं होतं, मी म्हणलं मी तुला देतो शाळेत जायला, तुला जायचंय ना सहलीला. नसते ना त्यांच्याकडे पैसे. हाय परिस्थिती त्यांची नाजूक. एक काम करा तुम्ही भावाची तर जाऊन राहा, मी जाते माझ्या माहेरी. मला भाव तिथं जाऊन राहायची काय गरज आहे? एवढं मोठं घर बांधलंय, कशासाठी बांधलंय मी? मग घालीन ना तुमची भाऊज एक भाकरी तुकडा घालीन तुम्हाला. घालीन तिथं घालीनच रे, हा, पण तू घालीन. जरा व्यवस्थित राहा ना. मी व्यवस्थितच आहे, मला कळतं आपलं काय दुसऱ्याचं काय. कळतंय, शिकली तेवढी हुकलेली आहे तू. हो जा बघा उद्योग धंदे झालं का? तुमचे. तुझं बारमाही नुसता भाऊ, असलंच आहे. भाऊ, भाऊ. हा. त्या भावाकडेच राहा, मी जाते माझ्या माहेरी. काय बाय त्या वैताग आहे या माणसाचा. हॅलो, हा नमस्कार सर, बोला की. हा कोण, कुठे का? हो हो हो, नाही त्याची एरियामध्ये होतो. हा थकीत कर्जदार माहिती आहेत ना. हो नाही, मग एक काम करतो मी स्वतः जाऊन त्यांच्या घरी जाऊन थोडंसं बोलतो त्यांना, नाही का? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हो चालेल चालेल, जातो सर. हो चालतंय चालतंय. हा हा हो चालेल. हो बाय, ठेवतो. ओके. हो कुठ्यांचं घर आहे ना? हो का हो? बँकेत आलोय. हा का? त्या हप्ता का भरत नाहीत तुम्ही? कोणता हप्ता? कोणता हप्ता तुम्हाला माहित नाही का? नाही. काय राव मॅडम, पैसे घेताना बरं वाटतं तुम्हाला आणि भरायच्या टायमाला असं करता का तुम्ही? आपण आम्ही कुठलं लोन काढलंच नाही. काय असं बोलतात का लोन काढलं नाही? तुम्हाला माहित नसेल, तुमच्या मिस्टरांना विचारा बरं. अहो मिस्टर मला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. काहीच करत नाही असं बोलताय, जसं काय त्यांनी लायक करतात, तीर मारल्यावर बोलताय मला विचारल्याशिवाय काय करत नाहीत, काय करत नाहीत. तुम्हाला जेवढं करायचंय ना तेवढंच करा, जास्त बोलू नका. जास्त बोलू, मी माझ्या कामापुरतं बोलणार आहे मॅडम. मग कामापुरतच बोला म्हणते मी. मग हप्ता देऊन टाका, मी जातो. कुठला हप्ता? कसला हप्ता? आम्ही हप्ताच काढला नाही तर कसला हप्ता देऊ तुम्हाला? 6 महिन्याला हप्ता आहे, 55,000 रुपये हप्ता आहे तुमचा. 55,000? मग हो बाई, नवऱ्याने काय केलं? कोणाला घेऊन तर नाही दिले पैसे? तुमच्या नवऱ्याला माहित नाही का तुम्ही काय उचक करता, काय करता? तुम्हाला नवऱ्यावर लक्ष ठेवता येत नाही का? तुम्ही जास्त बोलताय असं वाटत नाही तुम्हाला? हो मॅडम, जास्त बोलताय म्हणजे पैसे दिलेत म्हणून बोलतोय. पैसे दिल्यात मग तिकडं माझ्या नवऱ्याला मागा. माझ्या नवऱ्याला मागा म्हणजे? एक मिनिट किती लोन आहे? 7 लाख रुपये. 7 लाख? काय केलं बाबाने 7 लाखाचं? म्हणजे वस्तू फिस्तू घेतली असन बहुतेक. वस्तू घेतली काही? वस्तू? हा मॅडम तुम्ही डोक्यावर पडले नाहीत ना? माझ्या डोक्यावर जाऊ नका. ट्रॅक्टर घेताना अख्खं गाव घेऊन आलतात पुंजायला, आणि आता तुम्हाला वस्तू घेतली का आणि ही घेतली का आणि 3 आठवतं पैसे द्यायच्या टायमाला? ट्रॅक्टर
आणि आम्ही नाही मी घेतला ना रानात कामाला लावला तुमच्या नवऱ्याच्या नावावर. ट्रॅक्टर तर आम्ही रोग घेतलाय. रोग घेतलाय? आणि मग काय बोलता राव मॅडम? मग काय उगाच तुमच्या दारात आलोय का 7 लाख रुपये मागायला? 7 लाख रुपये मागायला? तुमच्या नवऱ्याने लोन केलंय आमच्या बँकेत 7 लाखावर. ते तर म्हणले लोन वर नाही. तुम्हाला कशाला सांगेल नवरा? तुमचा नवरा एवढं तुम्हाला सांगत बसेल का? अहो पण ट्रॅक्टर हाय कोणाच्या नावावर? नाव म्हणजे संजय कुटेंच्या. मग ही संजय कुटेंचं नाही, अमोल कुटेंचं घर आहे. ती संजय कुटे तिकडे राहते. ते इथं होते ना पहिलं? नाही इथं कोण नाही राहत संजय कुटे फिटे. नाही होय. हा हा आईला मग थोडं सॉरी बरं का, मला वाटलं. ऐका ना साहेब, मी काय म्हणते, त्यांनी जर हप्ता दिला नाही ना त्या माणसाला टाका आतमध्ये जेलात एकदाच, म्हणजे जाईन तरी. तुमची आणि त्यांची काय भांडण आहेत काय? नाही नाही आमच्या त्यांचे भांडण काय. सॉरी बरं का, चुकून झालंय. हा येतो. जावा जावा, मी बी जाते. अहो किती कीड पडली या वांग्यावर. हा ना, ते मालकाला सांगितलंय ना, म्हणले तर आणतो औषध आणलं की मग मारावं लागेल त्याला. लय खर्च. अरे बाई, आली गेली होतीस काकाकडे? हा मग ते पण ती काकीने बघितलं, त्याने पैसे घेतलेले बोलली. अरे पैसे हिसकून घेतले आणि बोलली पण. म्हणलं होतं मी तुम्हाला, ती लय कायदेशीर बाई आहे. हाय पण आता काय करणार, लेकरा गेला आशेने. आता मी पाठवणार नव्हतो, पण आता बारका गडी म्हणला देतो पैसे म्हणून लेकराला पाठवलं. बघ आता पैसे नाही, किती लेकराचा मूड हाप झाला ना सगळा. बा, काळजी करू नका. ह्या वर्षी नाही ना, मी तुला पुढच्या वर्षी पुढच्या कसं बी वर्षी करून जा पाठवून आपल्या सहलीला. मन नाराज होऊ नका. बा, जाऊ दे आता, काय करते. एका लेकराला आपण सहलीला पाठवू शकत नाही. काय म्हणत काय बोलायचं. पैसे. हो नमस्कार. संजय कुठे? तुम्हीच का? हो हो. घरी गेलो तुमच्या. ते तुमचं घर समजून दुसऱ्याच्याच घरी गेलो. असं का? हा. दुसऱ्याच्या इथं राहतोच कोणाच्या? नाही अलीकडे सप्राव. काय म्हणले अमोल कुठे म्हणले काहीतरी. होय, आमची धीरे बारक्याकडे गेले. ती बाईला बोलली फाड 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 फाड. ती जाऊ द्या, बोलू द्या. आता माझ्याकडून चुकी झाली, मी दुसऱ्याच्या घरी. ते बँकेत ना आलोय, हप्ता ना. आता ते काय 55,000चा हप्ता आहे तुमचा. मागचे बी 1-2 थकलेत हप्ते. हा ट्रॅक्टरचा हप्ता आहे. ट्रॅक्टर. तेवढं क्लिअर करा, कारण का तर मला काय त्याला- देता येणार नाही. तर त्याला बारक्याला मी 2 वेळा म्हणलं, आता ट्रॅक्टर तुला घेतलाय तू वाटून, त्याचे हप्ते भर. तारण आमची जमीन दिली, आता काही सांगायची तिथं. साहेब, कांद्याचा तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे. ट्रॅक्टर आमच्याच नावावर घेतला होता, पण आमच्या वाटण्या झाल्यावर ट्रॅक्टर त्याच्याकडे गेला हो. त्याच्यामुळे आम्हाला काय हप्ता भरणं झाला नाही. मावशी, तुमच्या वाटण्या झाल्या काय झाल्या त्याच्याशी माझा काय संबंध? ह्या माणसाच्या नावावर ट्रॅक्टर आहे, माझा अधिकारच नाही त्यांना पैसे मागायचा. मी ह्यांनाच मागणार. अहो, त्याला 2दा म्हणलं ते निदान बाकीचं कर्ज आहे तर ते करेल मी काहीतरी. पण ट्रॅक्टर तो वापरतो म्हणलं बघा, ते. तुम्ही ट्रॅक्टर वापरा अगर नका वापरू, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मला पण वरनं प्रेशर आहे, मला काय माहित नाही. 3 हप्ते थकलेले आहेत तुमचं, त्यातला एक तरी भरा. 55,000चा हप्ता आहे. अहो सांग, नाहीतर तुमची जमीन तारणे, जमिनीवर कब्जा येईल. परत म्हणू नका. अहो साहेब, असं करू नका. अहो, ह्याच्यावर जमिनीवरच आमचं पोट पाणी. अहो, मावशी, माझ्या काय हातात नाही. माझ्या हातात काय, माझ्या घरची बँक नाही. अहो सांगा की तुम्ही तरी समजून. थोडी मीच त्या बारक्याला आहे ना सांगतो, जराशी त्याला समजून सांगितलं होते, ऐकन भरण हप्ते घाई नाक करू. ती मला काही सांगू नका गडे मामा. हप्ता भरण, बारक्याला सांगतो, ह्याला सांगतो. कारण द्यायचं बंद करा तुम्ही. 3 हप्ते झालं राव, सगळी कारण देताय मला. आज पहिल्यांदा तुमच्या घरी आलो. साहेब, एवढे दिवस सांभाळून घेतला, अजून थोड्या दिवस घ्या सांभाळून. सांभाळून घे. अहो मावशी, मी काय सांगतोय तुम्हाला, सांभाळून घ्यायला माझ्या हातात नाही. तुमच्या पाया पडते अहो, वाटलं माझ्या तुम्ही पाया सांगा. काय होणार आहे? कवर पाया पडशील तिथं त्या माणसाला बी वरला साहेब तिकडून खवळत असेल, चिडत असेल. मग आता त्यांचे काम आहे ना. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. मला ट्रॅक्टर म्हणते घेतला म्हणले आपल्याला पैसे भरणं आलं. आता तिथे गडी म्हणला होता भरतोय मी, पण काय करू, काय अडचण आली असेल. एकतर काय हो का, तुम्ही समंजस चालतं. माझ्या कामाचा प्रश्न आहे. जर माझ्याकडून रिकव्हरीच नाही झाली तर मला कामावून काढून टाकते. त्यामुळे मला हप्ता लागन. एवढी वेळेस मी तुम्हाला प्रेमाने सांगतोय. परत काय असं मला सांगायची वेळ आणू नका. मी उद्या येतो हप्त्यासाठी. लगेच मला तेवढं लगेच त्याच्या घरी जातो. ऐक अक्कू, तू एक काम करा, उलशक आईला मदत कर. मी जातो, बघतो त्याला म्हणून. मी जातो. तेवढी माझी पैशाची ही करा. हो, त्याला उद्याच लावतोय करा. तुम्ही करा दोघी जणी काम.
त्याला सांगा तेवढं समजून सांगा. त्या बाई समोर नका सांगू. नाही नाही तिला कशाला सांगत. चल तू जेवून आली ना बाळ. आई उलशिक मदत कर, मी आलो जाऊन. का थोडीशी काय गाई ट्रॅक्टर काका वापरत ना, आपण कशाला हप्ते भरायचे, नेऊन दे ट्रॅक्टर. अगं ट्रॅक्टर तुझ्या बापाच्या नावावर आहे, त्याच्यामुळे हप्ते पण त्यांच्याच नावावर येतात. आता लोकांना काय करायचंय, कुणाच्या नावावर आहे. आता ह्यांच्या नावावर आहे म्हणजे ह्यांनाच हप्ते भरावं लागेल का नाही. काकाने भरलं तर बरं होईल, नाहीतर आपल्या शेतीवर जप्ती येईल बघ. चल, काम कर. अमोल, हे अमोल, हे अमोल, ए पोरा. कोण आले आता तार फाडायला? आले का? हाय का अमोल, हाय का? नाहीये. नाही कुठे गेलाय? माहित नाही मला. अगं काम होतं जरा त्याच्याकडं. हा आता निघलं असं ना तुमचं काम. हप्त्यावाला आलता ना मगाशी, आले असेल भीक मागायला भावाकड. अगं पण त्याच्याशी बोलतो नसतं काय, म्हणजे त्याला समजून सांगत होतो थोडस आला म्हणजे. हो आम्हाला काय समजून सांगू नका. तुम्हाला समजत असेल ना तर बघा. अशी लाज फीज काय वाटती का नाहीच? हा कधी पोरीला पाठवू द्यायचं तर कधी बायकोला पाठवू द्यायचं तर स्वतःच यायचं कधी कधी, है ना? लेकराला मी नाही गे पाठवलं, आता त्यांनी सांगितलं मला द्या तिला पाठवून म्हणून ते आलं लेकरू. हा लेकरू आलं, लेकरू लगेच पैशाच्या निमित्तानं आलं. इतके दिवस नाही लेकराला सुचलं. अजिबात अशी माया दया वाटत नाही का आपलं एकूण ते असं वाटत नाही. अजिबात नाही, तसलं तर काहीच वाटत नाही मला. काय म्हणावं काय बोलावं तुला. काय नका म्हणू मला. उपकार करा आमच्यावर आणि जा इथून. आपली ऐपत नाही ना तर आपण उचका करूच नाही. ह्याचा थोडा उचका, त्याचा थोडा उचका, पण नाही ना. आपल्याला भाऊ आहे ना सगळं करायला. भाऊ पैसे भरायला जिथं तिथं, भाऊ सगळं तुमच्या घरातलं आणून द्यायला आहे, म्हणून करायचा उचका आपला, आहे ना? अरे मग आता काय पैसे तर त्याच्यासाठीच खर्च केले ना बाळ मी. आता तुमचं लग्न, भानगडी, उलसक्तीचं शिक्षण, हे सगळे उपकार नाही केले तुम्ही. मी तीच म्हणते, उपकार केले नाही तर सगळे करतात हे. अगं पण मला तुझ्या संग नाही भांडायचं बाळ. ते त्याच्याशी बोलू दे ना, मला 2 शब्द असला सांग त्याला. नाही तर कुठून सांगू त्यांना? नाही ते होत बाबा, मी आता काय करतो. मग जा ना. तुम्हाला काय अडवलंय का कुणी? आलं नाही गेलं की भीक मागायची नुसती, पैशासाठी हात पसरायचे. भावाकडे काय एवढा धन दौलत आहे का कमवून ठेवली एवढी भावापाशी आणून? निघा, आमचा संसार बघू द्या आम्हाला. दादा काय झालं? काय झालं? काय? तुझं बरं आहे बा? हा बरं आहे, माझं बरं आहे दादा. पण तुम्ही काय अवस्था करून घेतली? अरे अमोल काय चाललंय हे? अरे ताई आता मीच आता आलोय तुला घेऊन. हा काय का बोलत आहे दादा तू? का बोलत होती माझी? उठसूट पैसे मागाय येते. काय झालं दादा? काही नाही, ट्रॅक्टर तू वापरतोस हा आणि मग ते हप्ते थकलेले तू भरले नाहीत तर तो बँकेवाला माणूस फडफड मला बोलला नाही येऊन त्या राहणार. आता माझं काय काय चुकलंय दादाच? आपण ट्रॅक्टर वापरतोय म्हणल्यावर काय चुकलं? मग नाव त्यांचे आहे, मग हप्ते तेच भरणार. आपण कशाचे भरायचे हप्ते? आपण वापरतो ना आपल्या रानात. मग त्याच्यात काय गुन्हा आहे आमचा? आमच्या वाटेत आलाय ना ट्रॅक्टर. आता कुणाला बोलती तुला कळतंय का? हा कळतंय, चांगलं कुणाला कळतंय. बोलतीस? भाऊ आहे माझा मोठा. अगं वहिनी, अमोलला आणि मला ह्या दादानी मोठं केलं. वहिनी तुझ्याकडून तर काही अपेक्षा नाही. अमोल तू तरी केलं पाहिजे दादांचं. अगं तायडे, मला सगळं कळतंय, पण मी काय करायला गेलं, समजा पुरीचं काय करायला गेलं, दादाला काय करायला गेलं, की ही नेमकं मध्ये तोंड टाकी ती. आता हिला माहितीये का दादानी माझ्यासाठी काय काय केलंय ती? हा तुझं लग्न झालं, तुझ्या लग्नाचा खर्च, तुझं लहान शिक्षण सगळं दादानीच केलंय. मला लहानाचं मोठं केलं, माझं शिक्षण, माझं लग्न सगळं दादानी केलंय ना. हिला आहे का त्या गोष्टीची जाण अजिबात? हा आणि हिला सांगायला गेलं की हिनीच ते दुसराच बरकटत बसते. हे बघ तुला सांगतो, तू गेली ना तरी मला काय वाटायचं नाही. दादा माझ्या बापाच्या जागेवर आहे, कळलं तुला? हा लहान लहान होतो एवढूस. ताई साहेब कधी आले तुम्ही? मी आत्ताच आले. बरे आहेत ना? हा बरे. तुम्ही कसे आहात? मी पण बरी आहे. हो तुम्हाला आले आणि बघ सुरू झाले.
मला वाटलंच होतं एवढं यायचं गेलं अजून घरला आलं नाही. नक्कीच ही तुम्हाला काय बाई बोलत असेल. वहिनी ती काही बोलू द्या आणि काही करू द्या, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला तुम्ही माझ्या मोठ्या आईसारख्या इथं आणि दादा माझ्या बापासारखा आहे. ह्यांनी काही करू द्या, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हे बघा मोल, तुम्ही जर दोघं व्यवस्थित राहिले तर मला यायला बरं वाटेल. करत असणार तर मी माझ्या घरी सुखी आहे. अरे हे बघ तायडे, मला सगळं कळतंय. माझा दादासाठी, वहिनीसाठी, दिदीसाठी लय जीव तुटतो. मला लय वाटतं की ही करावा ती करावा, त्यांना सगळं करावा, पण हिच्या पुढे ना माझा थोडा सुद्धा नाईला चलत नाही. काहीच करावं काय कळतच नाही मला. काही झालं की ही ना नुसती मला आडव्यातच चलत असलं चाललंय. कवर तरी मी तरी कोणती गोष्ट करू तू सांग बरं. दिदू शिकडे का बाय, तुझ्या सैलीच काय झालं? आता बस फुल झाली. हा का? हा. अगं माझा ना इलाज होता ग, पण परतच्या वेळेस आहे ना तुला सहलीला जायच्या वेळेस पहिली फी तू भरायची. हा, आणि हे बघ दादा, तुझ्या उद्यापासून तुझ्या 1 रुपया कुणाचं कर्ज असू दे, डायरेक्ट तो मला सांगायचं. वैयक्तिक स्वतः मी भरतो. तुझा ते ट्रॅक्टरवाला येतोय ना त्याचं 1 टाइम सगळं पैसे भरतो. कुणीही दारात येऊ दे. तू सांग, मला एकच लेकरू आहे, ती लग्न करून गेल्यावर मला तरी कोण आहे? सगळे हाय नाही, हे सगळं तुमचे. आता ह्या पुरीमुळं फक्त आता ते त्या शेताचे 2 तुकडे झाले. माझ्या नंतर एकूणच आहे, हे सगळं तुमचंच आहे. हे बघ दादा, तू अजिबात काळजी करू नको. आता ट्रॅक्टरवाल्याचा हप्ता आहे ना सगळा भरितो. प्लस तुला सांगतो ती कुणाचं खातावाल्याचे पैसे ह्याच्याकून त्याच्याकून तपास घेतलेला ना सगळं 1 टाइम भरितो. पण मला ही अजिबात घरात नकोय. तो लगेच हालायचं माझ्यापाशी, अजिबात थांबायचं नाही. भाऊजी तुम्हाला सांगतो वहिनी घर फोडायचं काम करते समजून सांग. हे अजिबात नाही. मला नाही पाहिजे, तू निघ बरं, चल. अजिबात थांबायचं नाही. हिचं काम आहे, ही डायरेक्ट घर फोडायचं काम करते. तो अरे अमोल, असं हा कल्याणे प्रश्न सुटतो का? जरा प्रेमाने सांगायचं ना. काय प्रेमानं सांगू लागा ताई तिला? हा, आमच्या घरी पण आम्ही 4 जावा आहोत. आम्ही मैत्रिणी सारख्या राहतो. हिला कळतंय का कसं राहिलं पाहिजे कसं नाही? अहो भाऊजी, असं तडकीफड निर्णय घेत असते तो. जरा शांत व्हा, डोक्यात राग किती कमी सांगू करा. मला त्या पुरीच्या हातातून वाचकून पैसे देऊन ओढून घेतलं. कसं वाटलं असं माझ्या जीवाला? जाऊ तुम्ही दे, सांगा ना. आली तिच्याकडून चुकी नाही कळत. हाय हुडबुद्धीची ती, होईन हुशार. काय सगळी गुडबुद्धी आहे हिने आजपर्यंत तीच लावलं नेमकं सगळ्या गोष्टी. थोडस तिच्याच मी नाही नाही आवडत तिला तर काय आता बघ ऐक, तू एवढा त्यांना त्रास दिलाय तरी बघ कसं बोलत आहे ती. आमच्यामुळे तुमचा संसार खूप नाही बरं वाटत त्या. नाही दादा, मला माफ करा. चुकलं माझं आणि परत नाही करणार मी असं. ताई तुम्ही आलतात सुखासाठी, पण आम्ही तुम्हाला सुद्धा दुःख दिलं हो. 4 दिवस राहायला आले. लेकरून काय तमाशा आपल्या. हे बघ दादा, चुकलं माझं. असं कुठं इकडे तिकडे राहायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून ह्या घरात राहायचं. हा. मला बाकीचं काय माहित नाही बरं का वहिनी. नाही ठीक आहे, आम्ही तिथं. अजिबात नाही, नाही नाही, अजिबात जमत नाही मला. तुम्ही पण इथंच राहायचं आणि हिला पण मी माझ्याच पुरेसारखं जपन हो. आता त्याशिवाय हाय तरी कोण आपल्याला तरी. या लेकराचं लग्न झाल्यावर तू सांगताय रे काय आम्हाला सगळं यायला देणार नाही. मग यांनी आम्हाला त्रास देणं योग्य आहे का सांग, तुला वाटतं का? नाही. आता लेकरू आलेले दिवसानं चला तिला थोडस काही जेवण नसेल केलं. चला चला सगळी जाऊ. चल चला चला चल. चला नाही नाही नाही, चला तुम्ही चला. चला ना. काय नाही चालायचं. लेकरू आले यार, मग आता आपण जायचं तर पण तिला वाईट वाटत.